नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. हे स्वीटी, डोंट मिस मी हा. माझा जास्त विचार करत जागी राहू नकोस. वेळेत झोपून घे, नाहीतर झोप पूर्ण झाली नाही तर सकाळी हेडेक होईल. ओके? आय लव्ह यू सो मच डिअर. गुड नाईट. टेक केअर. त्याचाच मेसेज होता, तिच्या सडूचा, आणि तो वाचून पुन्हा तिच्या ओठांवर एक स्माईल आली. तिने स्वतःभोवती एक किरकी घेतली आणि त्या मेसेजवर तिचे ओठ टेकवले. आय लव्ह यू सो मच आदी, ती मोठ्यानेच बोलली आणि मग बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली. आता पुढे. हॅलो निकिता, आर यू ओके? अनुने विचारलं. अनुला जसं प्रतीक्षाने सांगितलं की निकिता इथून घाईघाईत निघून गेली आणि नंतर आधी पण घाईघाईत बाहेर निघून गेला, तेव्हापासून ती निकिताला कॉल करत होती. पण निकिता मात्र तिचा कॉल घेत नव्हती आणि खूप ट्राय केल्यानंतर फायनली आता निकिताने अनुचा कॉल घेतला होता. येस ताई, आय एम ओके. समोरून निकिताचा आवाज आला. निकिता, काय झालंय? तू अशी घाईघाईत का निघून गेलीस? अनुने विचारलं. काही नाही ताई, ते मला अर्जंट कॉल आला होता म्हणून मी निघाले. तसं आधीला मी सांगितलं होतं, पण बाकी कोणाला बोलून गेले नाही. आय एम सॉरी, निकिता बोलली. निकिताला खूप वाईट वाटत होतं की आधीने तिचं प्रेम स्वीकारलं नाही. पण कितीही काहीही झालं तरी ती आधीची चांगली मैत्रीण होती. त्यामुळे जर त्याला कोणी दुसरी मुलगी आवडत असेल तर ती त्याच्या रस्त्यात नव्हती येणार. आणि नक्कीच हे त्याने घरी सांगितलं नसणार, म्हणून घरच्यांनी तिच्याशी त्याचं लग्न करण्याचं ठरवलं असणार, एवढं तिला कळत होतं. निकिता, आधी काही बोलला नाही ना तुला? अनुने तिची शंका विचारली, कारण ती पण निकिताला ओळखत होती. कितीही अर्जंट कॉल आला असता तरी ती घरात कोणाला तरी सांगून गेलीच असती. तेवढे मॅनर्स आहेत तिच्यात. अनुला माहीत होतं हे. आधी? तो कशाला काय बोलेल? नाही, तो काहीच बोलला नाही मला. निकिता जबरदस्तीचं हसू चेहऱ्यावर आणत बोलली. ओके, मी बोलते आधीशी. बाय अँड टेक केअर. अनु बोलली आणि तिने फोन कट केला. आधी जर हिला काहीच बोलला नाही तर मग तो पण घाईघाईत कुठे निघून गेला असेल? काहीतरी नक्कीच घडलंय ह्यांच्यात जे मला माहीत नाहीये. हा आधी पण फोन उचलत नाहीये. अनु मनातच बोलली आणि लगेच प्रतीक्षा ह्यांच्या रूममध्ये गेली. मॉम, आधी कुठे गेलाय? माझा फोन पण उचलत नाहीये तो, अनुने विचारलं. अगं, तो रियांशकडे आहे, आज तिथेच थांबणार आहे. रियांशचा कॉल आला होता मला, प्रतीक्षा बोलल्या. मग हा मुलगा फोन का नाही घेत माझा? अनु चिडूनच बोलली. अगं, मित्रांसोबत बसला असेल पार्टी करत, म्हणून नसेल घेतला कॉल. एवढं कशाला चिडतेस? प्रतीक्षा तिला समजावत बोलल्या. तशी मग ती पण शांत झाली. इथे युविका आता बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली होती. लगेचच ती बेडवर आडवी झाली आणि हातात तिचा फोन घेतला. पण तिने पाहिलं की त्याचे 4-5 मेसेज येऊन धडकले होते, ज्यामध्ये त्याने खूप साऱ्या सॅड इमोजीज पाठवल्या होत्या. तिला काही कळेना की आता काय झालं, पण लगेचच तिच्या लक्षात आलं की का त्याने त्या सॅड इमोजीज पाठवल्या असतील. त्याचा मगाशी आलेला मेसेज वाचून ती खुश तर झाली होती आणि त्याला लव्ह यू पण बोलली होती, पण ते सर्व इथेच तिच्या रूममध्ये. त्याने कुठे पाहिलं होतं तिला आय लव्ह यू बोलताना? तशी ती स्वतःशीच हसली आणि तिने त्याला मेसेजला रिप्लाय केला. आय लव्ह यू टू आदी. गुड नाईट अँड टेक केअर. लॉट्स ऑफ लव्ह. मेसेज सेंड केला आणि लाजून तिच्या चेहऱ्यावर तिने उशी ठेवली. आता मला छान झोप येईल. लव्ह यू. त्याचा पुन्हा मेसेज आला तशी अजूनच तिची धडधड वाढली. झोप आता शांत. बाय. तिने त्यावर पुन्हा मेसेज केला. येस. त्याचा मेसेज आला. मग मात्र तिने मोबाईल बाजूला ठेवला. ती खूप खुश होती. पहिला प्यार जगत होती ती. हेच तर हवं होतं तिला. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा कोणीतरी असावा. पण हा तोच असू शकतो हा विचार तिने स्वप्नात पण केला नव्हता. ज्याच्यावर आपण अजाणतेपणे प्रेम केलं
त्याच्याच हृदयाची आपण राणी होऊ. असं कधी होईल असं वाटलं नव्हतं तिला, पण ते घडलं होतं. पहिल्या प्रेमाच्या फिलिंग जगत होती ती. आज पूर्ण दिवसात जे जे घडलं ते सगळं तिला जसंच्या तसं आठवत होतं. त्याच्यावर प्रेम तर ती करतच होती, पण आज जेव्हा त्या भावना त्याच्यासमोर एक्सप्रेस केल्या त्यानंतर तिला कळलं होतं की किती मोठ्या सुखापासून ती स्वतःला वंचित ठेवू पाहत होती. प्रेम ही भावना अशी आहे जी आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदच घेऊन येते, हे आज तिला कळत होतं. आता तो कधी एकदा घरी येतो आणि आपण त्याला पाहतो असं झालेलं तिला. आता त्याच्यापासून एक क्षणही दूर राहायचं नव्हतं. भरभरून प्रेम करायचं होतं त्याच्यावर. मग त्याच्याच विचारात हरवून झोपी गेली ती. ह्या सगळ्यामध्ये ती हे पण विसरून गेली होती की तिचं अक्षयसोबत लग्न ठरलंय आणि फक्त त्याच्यामुळेच ती ह्या इनामदारांच्या घरात राहते. हॉस्पिटलमध्ये सकाळी आधीला जाग आली तर रियान समोरच्या सोफ्यावर आडवा होऊन ढाराडूर झोपला होता. त्याला पाहून आधीने नकारार्थी मान हलवली. रियांश, आधीने त्याला आवाज दिला, पण तो काही उठला नाही, घोरतच होता. रियांश, ह्यावेळी आधीने मोठ्यानेच त्याला हाक मारली तसा तो धडपडून जागा झाला. हा, कोण आहे, कोण आहे? रियांश आता उठला होता, पण समोर आधी डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहत होता. तशी त्याची झोप कुठच्या कुठे पळाली. इथे पेशंट मी आहे का तू आहेस? आधीने रागातच विचारलं त्याला. तसा तो त्याची बत्तीशी दाखवू लागला. ऑफकोर्स तूच आहेस, तो बोलला. मग किती वाजलेत बघ, आधी बोलला. ओ, आय एम सॉरी यार, इथे हॉस्पिटलमध्ये झोप नव्हती लागत. पहाटे पहाटे लागली झोप म्हणून उशीर झाला, रियांश बोलला. ओके, पण आता जा आणि डिस्चार्जचं बघ. आणि आज त्या मुलाला शुद्ध येईपर्यंत थांबावं लागणार आहे आपल्याला. त्याची जबाने घेतील मगच जाऊ देतील आपल्याला. पोलिसांशी बोलणं झालंय माझं तसं, आधी बोलला तशी रियांशने मान हलवली आणि तो बाहेर निघून गेला. तोच दरवाजावर नॉक झालं आणि एक नर्स आत आली. सर, तुमचा ब्रेकफास्ट, ती नर्स बोलली. ओके, थँक्यू, तो बोलला. पण ती नर्स काही तिथून हलत नव्हती. आधीने एकदा तिच्याकडे पाहिलं तर ती त्यालाच एकटक पाहत होती. आता होताच इतका हँडसम तर तिची नजर तर स्थिरावणारच ना त्याच्यावर. पण त्याला ह्या सगळ्यांची सवय होती. त्याने नकारार्थी मान हलवली, कारण आता फ्लर्ट करायला तो काही आधीचा ॲडी द प्रिन्स नव्हता. आय सेड थँक्यू, यू मे लीव नाऊ प्लीज, तो बोलला. सर, तुमच्या हाताला फ्रॅक्चर आहे, मी भरवू का तुम्हाला? नाही, म्हणजे आमच्या ड्युटीचा पार्ट आहे तो, ती नर्स लाजत बोलली. तशी त्याने पुन्हा नकारार्थी मान हलवली. थँक्यू, बट नो नीड, आय विल मॅनेज, तो बोलला. तशी ती नर्स नाक मुरडतच तिथून निघून गेली. जिने मला स्वतःच्या हाताने भरवायला पाहिजे ती घरी आहे, अँड आय मिस हर बॅडली, तो स्वतःशीच बोलला आणि रियांश आत यायची वाट पाहू लागला. थोड्याच वेळात रियांश आत आला. त्याच्यासोबत इन्स्पेक्टर पण होते. सो मिस्टर इनामदार, हाऊ आर यू, इन्स्पेक्टरने विचारलं. येस, आय एम गुड सर, आधी बोलला. सागर, तो मुलगा ज्याचा ॲक्सिडेंट झालेलं तो शुद्धीवर आला आहे आणि त्याने त्याची जबानी पण दिली आहे. त्यात त्याने सांगितलं आहे की तुमची काहीच चूक नव्हती. तोच फास्ट ड्राईव्ह करत होता आणि हेल्मेट पण नव्हतं त्याच्या डोक्यावर. उलट तुमच्यामुळे जीव वाचला त्याचा असं म्हणणं आहे त्याचं आणि त्याच्या फॅमिलीचंही. तुम्ही जर त्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं नसतं तर कदाचित आज तो जिवंत नसता. थँक्यू, एका जबाबदार नागरिकाप्रमाणे तुम्ही तुमचं कर्तव्य निभावलं. तुमच्यावर कोणतीच केस फाईल नाही झाली आहे. मी डॉक्टरांना सांगितलं आहे, तुम्हाला डिस्चार्ज देऊ शकतात ते, इन्स्पेक्टर बोलले. थँक्यू सर, आधी बोलला. त्याला बरं वाटलं, कारण जर केस झाली असती तर खरी उगाचच इश्यू झाला असता त्या गोष्टीचा. आता इन्स्पेक्टर निघून गेले होते. तू काय बघत बसलास, चल ये आणि भरव मला, आधी रियांशला बोलला. तसा रियांश हसला आणि त्याला नाश्ता भरवू लागला. रियांशने डिस्चार्जची सगळी प्रोसिजर पूर्ण केली होती. सागरच्या फॅमिलीने पण आधीला भेटून त्याचे आभार मानले होते. आता रियांश आधीला घेऊन इनामदार विलामध्ये निघाला होता. घरी काय सांगायचं आहे लक्षात आहे ना सगळं, आधीने रियांशला विचारलं.
तशी त्याने होमध्ये मान डोलावली. आता त्यांची गाडी इनामदार विलामध्ये पोहोचली होती. आदी, हे काय झालं हाताला? आदीला दारातून येताना बघूनच प्रतीक्षांनी विचारलं. त्यांच्या डोळ्यात आसवं जमा झालेली. पण स्वतःच्या मॉमला असं पॅनिक होताना पाहून आदीने पटकन रियांशला इशारा केला. आंटी, काही नाही झालंय, ते जस्ट छोटासा ॲक्सिडेंट झाला, त्यात थोडं लागलं त्याला. म्हणजे ह्यामध्ये त्याची काही चूक नाही आहे, माझ्यामुळेच झालं हे. म्हणजे मीच फास्ट गाडी ड्राईव्ह करत होतो आणि समोर कोणीतरी आलं, त्याला वाचवताना झालं हे, रियांश बोलला. त्याला आदीने जसं सांगायला सांगितलं होतं तसं तो बोलला होता. अरे, थोडं लागलंय म्हणतोय तू? अख्खा हात फ्रॅक्चर झालाय त्याचा, प्रतीक्षा पुन्हा भाऊक होत बोलल्या. मॉम, डोंट पॅनिक, काही नाही झालंय मला. हे फ्रॅक्चर परवा निघणार आहे. जास्त इंजुरी नाही आहे, पण फक्त सेफर साईडसाठी डॉक्टरांनी फ्रॅक्चर केलंय. डोंट वरी. आधी प्रतीक्षांना एका बाजूने हक करत बोलला. तशा त्या शांत झाल्या. आता तुला मी कुठे जाऊ देणार नाही, चुपचाप माझ्या नजरेसमोर राहायचं, कळलं? प्रतीक्षा त्याला दम देत बोलल्या. तशी त्याने हसून होमध्ये मान डोलावली. घरातले सगळेजण आदीला भेटले होते, पण त्याची नजर जिला शोधत होती ती काही त्याला दिसत नव्हतीच. कुठे गेली असेल ही? आज तर संडे आहे, म्हणजे घरीच असायला हवं तिने. मग कुठे आहे? तो विचार करत इकडे तिकडे नजर फिरवू लागला, पण तरी त्याला ती कुठेच दिसली नाही. म्हणून थोडा हिरमुसला तो. आज सकाळचा गुड मॉर्निंगचा मेसेज सोडला तर दुसरं कोणतंच कन्व्हर्सेशन झालं नव्हतं त्यांच्यात, म्हणून अजूनच जास्त अपसेट झाला तो. तो आता त्याच्या बेडरूममध्ये होता. यशराज पण येऊन त्याला भेटून गेले होते. त्यांना त्याने आज ॲक्सिडेंटबद्दल खरं सगळं सांगितलं होतं. त्याची मॉम टेन्शन घेत असते म्हणून तिला थोडक्यात सांगितलं होतं त्याने. यशराज पण ह्यावर काही बोलले नाहीत, कारण त्यांना पण माहीत होतं प्रतीक्षा थोडी हळव्या स्वभावाची होती ते. आदी, ऑफिसचं टेन्शन घेऊ नकोस, थोडे दिवस आराम कर, ओके? यशराज बोलले तशी आदीने होमध्ये मान हलवली. आता यशराज पण बाहेर निघून गेले होते. रियांश पण त्याला बाय करून निघून गेला. घरातले सगळेजण पण त्याला भेटून गेले, पण ती मात्र आलीच नव्हती. आत्ता मात्र तो अस्वस्थ झाला होता. त्याला तिला पाहायचं होतं, पण ती काही नजरेस पडत नव्हती. तिला पाहिल्याशिवाय त्याला आता चैन पडणार नव्हतं. पण तिला माहीत होतं की मी आज घरी येणार आहे, मग तरी ती घरात का नाही थांबली? तिला भेटायचं नाही आहे का मला? त्याच्या मनात आता नाना प्रकारचे विचार येत होते. त्याने तिला फोन पण लावून पाहिला, पण नव्हता घेतला तिने. आता मात्र तिचा राग येत होता त्याला. तो तसाच बेडला डोकं रेलून झोपून गेला. मेडिसिन्समुळे लगेचच त्याला झोप पण लागली होती. थोड्या वेळाने त्याच्या डोक्यावर काहीतरी थंडगार स्पर्श जाणवला त्याला. तसे त्याने त्याचे डोळे उघडले तर समोर तीच बसली होती आणि त्याच्या डोक्यावर तिने तिचा हात ठेवला होता. ती त्याच्याकडे पाहून स्माईल करत होती. तशी त्याच्या चेहऱ्यावर पण एक स्माईल आली. एका क्षणाला त्याला वाटलं की उठावं आणि तिला घट्ट मिठी मारावी, पण थांबवलं त्याने स्वतःला आणि लगेच दुसरीकडे मान फिरवली. राग आला होता ना तिचा. अरे, काय झालं आदी? तिने त्याला आवाज दिला. तिला कळत नव्हतं की तो असा का वागत आहे. आदी, काय झालं रागवायला? तिने विचारलं. कुठे होतीस तू? तुला एकदाही वाटलं नाही का की आधी येऊन मला भेटावं? मी किती शोधत होतो तुला, तो चेहरा बारीक करत बोलला. आदी, मी मंदिरात गेले होते तुझ्यासाठीच प्रार्थना करायला. तुला लवकर बरं वाटू दे हेच सांगायला गेले होते देवी आईकडे. हा बघ, प्रसाद पण आणलाय, ती बोलली आणि तिने त्याला प्रसाद भरवला. तसा तो तिच्याकडे पाहतच राहिला. म्हणजे त्याला खूप आनंद झाला होता की ती त्याच्यासाठी प्रार्थना करायला देवळात गेली होती. आज संडे आहे ना, म्हणून खूप गर्दी होती, त्यामुळे मला उशीर झाला. आय एम सॉरी, ती कानाला हात पकडून बोलली. तसं त्याने तिचा हात कानावरून काढला. तू सॉरी नको बोलूस, इनफॅक्ट आय एम सॉरी, मी उगीच तुझ्यावर राग धरला, तो बोलला. तशी ती हसली. असो, आता हा ज्यूस लवकर पिऊन घे, नाहीतर आंटी म्हणेन ज्या कामासाठी आली होती ते काम तर तू केलंसच नाही, ती बोलली. म्हणजे? त्याने विचारलं. अरे म्हणजे हेच की हे ज्यूस तुला देण्याच्या बहाण्याने तर मी तुझ्या रूममध्ये येऊ शकले, नाहीतर काय सांगून येणार होते मी, ती बोलली.
पण ही रूम थोड्याच दिवसात आपली होणार आहे युवी. तो आपली ह्या शब्दावर जोर देत बोलला. तशी ती खूपच लाजली. आधी होणार आहे, अजून झालेली नाही आहे. ओके, चल पटकन हा ज्यूस पिऊन घे बरं, ती बोलली आणि तो ग्लास तिने त्याच्या तोंडाजवळ नेला. तसं त्याने तिच्याकडे पाहतच तो ग्लास रिकामी केला. चल येऊ मी, काळजी घे स्वतःची, ती बोलली. तिचा पाय तिथून निघत नव्हता, पण तरी जाणं भाग होतं. युवी थांब ना अजून थोडा वेळ, तो बोलला. आधी ट्राय अँड अंडरस्टँड, कोणी आलं तर काय विचार करेल, ती बोलली. तिचं पण बरोबरच होतं. ओके, तो पण बोलला. तशी ती उठली आणि जाऊ लागली, पण तोच तिची ओढणी खेचली गेली. तिने वळून पाहिलं तर त्यानेच ती ओढणी खेचली होती आणि तिला थांबवलं होतं. काय, तिने भुवया उंच करून विचारलं. आजचं डिनर तू मला तुझ्या हाताने भरवशील, त्याने विचारलं. तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली. पण आधी कसं शक्य आहे, म्हणजे मी कशी येऊ पुन्हा तुझ्या रूममध्ये, आणि आंटीना काय सांगू, ती बोलली. ते मला काही माहीत नाही, मला आज तू भरवणार आहेस बास, नाहीतर मी नाही जेवणार, अँड दॅट्स फायनल, तो हट्ट करत बोलला. पण आधी, ती आता काकुळतीला येत बोलली. आय डोंट नो एनिथिंग स्वीटी, आय वॉन्ट यू टू फीड मी विथ युअर हँड्स, प्लीज, आय विल वेट फॉर यू, तो बोलला. तिच्या हाताने जेवण्यासाठी तिची आज वाट पाहील असं म्हणत होता तो. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.